या डॉक्टर बघा काय झालंय? डॉक्टर पोटात लई कळा मारायला. कधीपासून दुखतंय? मगाचपासूनच. पण म्हणजे आता जरा बरं आहे, पण तरी बी मधनं लई दुखतंय. डॉक्टर काय झाले? बघूया. काय झालं? त्यांच्या पोटात कळा मारायला. तुम्ही का आलायसा? झालं काय काळजी करण्यासारखं नाही ना हो? नाही, काळजीचं काय वाटत नाही, थोडासा ताण आला असेल. मग असं अचानक कळा कशा काय आल्या? विश्रांती घेतली की होईल बरं. बाई, आजपासून तुम्ही कुठल्या बी कामाला हात लावायचा नाही. काळजी घ्या जरा स्वतःची. आलो सांग. वहिनी साहेब, मी तुम्हाला गरम गरम चहा करून आणते. जरा चहा पोटात गरम गेला की बरं वाटत. हा, आणते एवढ्यात करून. वहिनी ते सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला हे नाही. अहो वहिनी, अहो नाही, आराम करा तुम्ही. राणा भाऊजी, जाऊबाई घर सोडून गेल्या आणि आम्ही कसं? विचार करू नका, तुम्ही स्वतःच्या तब्येतीकडे ध्यान द्या. तुम्ही जाऊबाईचे परत घेऊन या बस, आम्हाला दुसरं काय माहित नाही बघा. वहिनी तुम्हाला सांगितलं ना, ते नंतर ना बघू आपण. तुम्ही आधी तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. मी बाहेर थांबतो. माझी शपथ आहे बघा, त्या मास्तरनीच्या नादात स्वतःला किती ताप करून घ्यायला जा. तुम्हाला काय झालं तर माझं कसं होणार? अगं, तू काय येडी का खुळी आहे का? हा, मेल्यागत गळा का काढायले? चल, वारा घाल, पहिले वारा घाल. काय साहेब, अहो तुमच्या पोटात कळा मारत होत्या ना मग. अगं, ठोकळा आम्ही दिलेल्या शब्दातनं सुटायचं बघत होता, म्हणून ह्यो समदाडावर रचला आम्ही. संदे, मास्तरीन आता कायमचं घर सोडून गेल्या. आता बघ तू आम्ही या ठोकळ्याला कसं नाचवतो ते. काय साहेब, अहो ती मास्तरीन आल्यावरच काय? अहो ती आली की तुमचं समजा फेल जाते. अगं, ती कायमचं घर सोडून गेल्या, कायमचं. आता जवळ आम्ही या ठोकळ्याला आमच्या शब्दातनं रिकामं करत नाही, तवर मास्तरीन काय घरी परत येत नाही. आणि तुम्ही त्या शब्दात रिकामं करणार नाही? अजिबात नाही. का करू? अगं, म्हणून तर हे समजा नाटक केलं ना बघ. काय साहेब, हे असं कळा मारायचं नाटक किती दिवस करणार आहे का? ते नाटक बी आता जादा करायची गरजच नाही, कारण ठोकळ्याला आम्ही कम्प्लीट कॅप्चर केलाय. तर तरी बी ताई साहेब, मला लई धाकधूक वाटायला. थांब, तुझी धाकधूक आत्ता बंद करतो. राणा भाऊजी, हा वहिनी, अहो तुम्ही उठून कशाला बसलात? तुम्ही आराम करा की. नाही असू द्या. बोला, काय पाहिजे होतं काय? हा, गोदाका चहा टाकायल्यात, पण आम्हाला जरा गरम पाणी पाहिजे होतं. एका मिनिटात आणतो. आलो. लई गरम आहे, थोडं थंड करशील? हा वहिनी, ते जरा नारळ पाणी आणता का? संधी म्हणत होती आम्ही लई अशक्त वाटायला. लगेच आणतो. हा, आलो. अरे जर बायकोकडे लक्ष दे. नाही बाप, माझं लक्ष असते की अरे काय होऊ दे, नाही होऊ दे. दर आठवड्याला चेकअप चालू करा. अरे अशा टायमाला बायकोकडे लक्ष द्यायचं असतं. नमस्कार साहेब. नमस्कार. अंजली, हे अंजली. अंजली घरी आली आहे. मला राणाजींशी थोडं बोलायचं आहे. राणा, बस. या ना बस. काय म्हणताय? तुम्ही घरी येता का जरा? आता नाही हो. आम्हाला फार काळजी वाटते हो. तुम्ही खरंच घरी चला.
काय झालंय? नाही बा, काय बी झालं नाही. काका तुम्ही जावा घरला, मी येतो नंतर. तुम्ही आत्ताच्या आत्ता चला. आता नाही हो, आत्ता वहिनींच्या तब्येतीपुढे दुसरं काय बी महत्वाचं नाही. तुम्ही जावा की मी येतो लगेच. राहणारे नारळ पाणी आम्ही देतो, तू जा. काय झालंय काय? नाही नाही, काय बी झालं नाही. काका तुम्ही जावा घरला, मी येतो लगेच. अरे पण राहणार काय झालंय? एक काम करा, मी येतो तुमच्याकडे. चला. आणि काय अशी अचानक कशी काय माहेराला आली? चला. आणलं नारळ पाणी. दुखायलंय. वहिनी हा? ठीक आहे. आणलं? वहिनी हा? अजून काय लागणार आहे? नाही, आता लगेच तर काही नाही. वहिनी जरा अर्धा पाऊण तास बाहेर जाऊन येऊ काय, चालेल का? ठीक आहे, जावा. मळ्यातली कामं बी तेवढीच महत्वाची आहेत. नाही नाही, तुम्ही बऱ्या वेळेस तर समधी कामं बंद, फक्त अर्धा पाऊण तास जाऊन यायचं होतं. ठीक आहे, जाऊन या. चालतं. बरं, तुम्हाला काय अर्जंट मध्ये लागलं तर मला लगेच फोन करा, मी लगेच येतो. वय वय कळ. घ्या ते. आणि इकडं आम्ही मागितलंय, आम्हीच पिणार. राणा, अरे नारळ पाणी देऊन आलास, पण पिणार कशानं? धर ग्लास देऊन. अहो कसलं उरलं बनवलं सर दादा, कसलं हुशार आहे हो तुम्ही. अगं चंदे, आमच्या हुशारी पुढे भली भली माना टाकत्यात. हे येडं कुठं पुरं पडायचं हा? तुला सांगतो चंदे, या घरात यायच्या आधीपासूनच का नाही गायकवाडांच्या थोरल्या येड्या सुपुत्राला आम्ही असं मुठीतच ठेवलाय. खरं का नाही, या ठोकळ्याचं लगीनच होऊ द्यायचं नव्हतं बघा आम्हाला. पण नेमकी ती मास्तरीन या गावात आली आणि तिथं समजा घोळ झाला. पर ताईसा, तुम्ही बी काय कमी नव्हता. लग्नाच्या दिवशी जोडी सरळ वनवासात पाठवलीचा. खरं तर या दोघांनी आम्ही घरी येऊच देणार नव्हतो बघ चंदे. नेमका आमचा खडूस सासरा आडवा आला. अख्खी दुनियामध्ये येऊ दे, पण यो ठोकळा आमच्याच ताब्यात राहणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आम्ही सांगितलं म्हणून आज बायकोला सोडलं. आता उद्या आम्ही जर सांगितलं तर जीव बी सोडल ठोकळा. तर या येड्याला का नाही आम्ही एवढं गंडवत आलोय आज पतूर, एवढं गंडवत आलोय. आणि आता इथनं पुढं काय करणार आहे आम्ही? ठोकळ्याला गंडवत राहणार, गंडवत राहणार. ताईसाहेब, राणा त्याच्या साधेपोळेपणाचा लई फायदा होतोय बघा तुम्हाला. हा, फायदा तर आम्ही घेतोच आहे. आता बघ की, आमच्या पोटात सासूबाई जन्माला येणार असं आम्ही ठोकळ्याला सांगितलं. ठोकळ्याला विश्वास बसला बी. आता बघ तू, 24 तास यो ठोकळा आमच्या सेवेत हजर राहणार. या ठोकळ्याकडनं एकदा का शब्द घेतला का नाही की मग झालं. ठोकळ्याकडनं शब्द कसा घ्यायचा हे बरोबर माहिती बघा आम्हाला. एकदा का शब्द घेतला की मग काय सोपं आहे. तुला सांगतो चंदे, या ठोकळ्याचा सगळ्यात जास्त विश्वास आमच्यावर आहे आणि आमचा विश्वास त्याच्या बावळटपणावर. आई समजतो ग तेव्हा आम्हासनी. आई बरोबर आहे.
तुम्हाला मी आई समजतो माझी, तरी बी तुम्ही असं का केलं? हे घर तोडायचं नाही म्हणून तुम्ही सांगितलं तसं ऐकत गेलो. तुम्हाला शब्द दिलता म्हणून मी लगीन झाल्यावर अंजली बाईसनी घेऊन सरळ मळ्यात गेलो. या घरात तुमचा थोरले पण टिकून राहावं म्हणून तुम्ही सांगितलं तसं ऐकत गेलो. मी आम्हाला मूल होणार नाही असा निर्णय घेतला. घरातल्या ते इरदात जाऊन कायम तुमच्या बाजूने उभं राहिलो. मी एवढं समज करून बी तुम्ही असं का केलं? काय सांगू नका, समजा ऐकलंय. हो हो, एक डाव खरं सांगितलं असतं तर समजा देऊन टाकलं असतं तुम्हाला. पैशाचा स्पोर्ट कधी नव्हता हो मला. बस ऐकून घेतलं तुमचं. आता तर मला तुमच्या पोटातल्या बाळाची बातमी बी खरं वाटेना झाली. नाही, तुमचा माझा संबंध संपला. तुम्ही काय आहे समजा जगाला माहित होत, पण माझ्या डोळ्यांवर अंधळा विश्वासाची पट्टी होती. आज खरं काय ते कळलंय मला. इथनं पुढे तुमचं तोंड बी बघायचं नाही मला. जोवर बाळ होत नाही तोवर शांत बसते, पण त्या पुढे नाही. पण मी माझं वचन विसरलेलो नाही. वहिनी, देवरांना आज तुम्हाला वचन देतो, मी जरी थोरला असलो तरी सूरज तुमची जागा वरचीच राहील. या घरात तुमच्या जागेला अजिबात धक्का लागणार नाही. जो या रानाचा शब्द आहे. पाहिजे तर मी माझ्या होणाऱ्या बायकोची शपथ घेतो. तुमचं मूल या घरात आल्यावर आमच्या मुलाचा अपमान होणार म्हणजे होणार. मग ठीक आहे, कसं असेल. या घरात तुमचं सोडून दुसरा कुठला बी मुली येणार नाही. सासूबाईंचा मान कायम या घरात राखला जाईल हे आम्ही खरं धरायचं ना. मी मला मूल होऊ देणार नाही म्हणजे नाही. हो, शब्द दिलाय मी तुम्हाला. आणि शब्द पाळला गेला नाही तर पाळला जाणार आहे. वहिनी वचनाचा पक्का आहे मी. राणा भाऊजी, आम्ही जे सांगू ते तुम्ही ऐकणार असं वचन दिलं तुम्ही आम्हाला. आता तुमची काळजी मिटावी म्हणून आम्ही सरपंचकीला उभं राहायचं म्हणतोय. तुम्ही आमचं नाव जाहीर करून टाका. तू बी सरपंच झालं पाहिजे असं सासूबाई म्हणत होत्या सपनामध्ये. चालते वहिनी, तुम्ही सरपंच होणार. सासूबाईंची शपथ, सासूबाईंची शपथ घेतो आम्ही.
असलं याच्या पुढे कधी बी काय करणार नाही. विश्वास ठेवा आमच्यावर. एक चान्स द्या राणा भाऊजी. आमच्या पोटात सासूबाई जन्माला येणार असं आम्ही ठोकळ्याला सांगितलं. ठोकळ्याला विश्वास बसला बी. 24 तास यो ठोकळा आमच्या सेवेत हजर राहणार. आम्ही कधी तुमच्याकडनं शब्द मागितला होता, तुम्ही स्वतःहून तो दिलाय का नाही आम्हाला? पण त्यात आमचा काय दोष आहे हो? अंजली, काय झालं ते तर सांग. आबा प्लीज मला नका काही विचार. रानाला काही गोष्टी कळत नाही. कवा कवा अडण्यासारखा वागतो तो, पण म्हणून तू का घर सोडतीस? जी काही चूक झाली असेल त्याच्याकडनं आपण सुधरू की. मी तेच म्हणतो, पण हे काही सांगायलाच तयार नाही. अंजली, काय केलं म्हणजे तू परत येशील? सांग, आपण करू ते. जर राणाजी भानावर आले तरच मी परत येईन, नाहीतर नाही. भानावर म्हणजे? असं केलंय का राणानं ते तर सांग. मला आपलं मूल हवं. मूल होऊ देणार नाही असं वचन दिलंय तुम्ही जाऊबाईंना. कोणाला विचारून दिलात हा शब्द? का तुमच्या वहिनींचे गुलाम झालायत तुम्ही? आजवर जाऊबाई जे सांगत होत्या ते सगळं ऐकत होता तुम्ही. माझं मातृत्व हिरावून घेण्याचा अधिकार तुम्ही दुसऱ्या कोणाला कसा दिलात? मला दिलेले सगळे शब्द मोडले आणि आता जाऊबाईंना शब्द दिलाय म्हणून परस्पर निर्णय कसा घेतला तुम्ही? यापुढे जरी तुम्हाला मूल हवं असेल ना, तरी मला नकोय. हेच तुमचं प्रेम, हाच तुमचा विश्वास. ही वहिनी नावाची बाई तुम्हाला फसवते आणि तुम्ही फसताय. यापुढे तुमचा मार्ग वेगळा आणि माझा वेगळा.